4 जण असे 7 जणांनी आमचे निबंध तपासून दिले आणि त्याला निकष आम्ही या क्षेत्रातली कच्ची मंडळी पण ते आम्ही ठरवलं, त्यांनी ते थोडेसे रिफाईन केले या सगळ्या लोकांनी. निकम सरांचा सल्ला घेतलेला होता. निकम सर आमचे शिक्षणाधिकारी होते आणि मी आता मगाशी आमच्या मसवडच्या शेअर गुरुजींना सांगितलं की गडचिरोलीला जाऊन तिथेच ते राहिले गडचिरोलीला. तर असा सगळा कार्यक्रम ठरला. मग बक्षीस समारंभ ठरला. काही त्याच्यामध्ये अडचणी आल्या. काही मुलांना 19 तारखेला येऊन परत जायला लागलं. त्याच्याबद्दलही आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आणि आज हा कार्यक्रम होतोय. आज आत्ता लगेच आता साहित्य संमेलनाचं जे आपलं गीत आहे त्याचा अनावरणाचा कार्यक्रम आहे. पण मग काही गोष्टी आपल्याला पर्यायी असतात, तर त्यामुळे असं सगळं हा सगळा कार्यक्रम आज आपण ठरल्याप्रमाणे घेऊया. 700च्या वर एंट्री झाल्या 4 गटामध्ये म्हणून, म्हणजे पहिली ते चौथी आणि पुढची गट आणि खुला गट असतात आणि कॉलेज विद्यार्थी. आणि पार अगदी बार्शी, उदगीर इथून आपला सातारशी सांस्कृतिक एक पूर ह्या गोष्टींनी बांधला गेला. आणि बऱ्याच लोकांचे फीडबॅक आल्या. त्यांनी आम्हाला सांगितलं बाहेरगावच्या लोकांनी की आमच्या पुरस्कार प्राप्त विजेत्यांना साहित्य संमेलनाला राहण्याची सोय करा. म्हटलं ती बघता येईल. तिथल्या सोयी असतात त्या ऑनलाईन गुगल पे किंवा पेमेंट केल्याशिवाय काही ते पुढची कर्सर पुढे जातच नाही. पण आता आपणही अशी एक व्यवस्था केलेली आहे, म्हणजे माननीय विनोदजी कुलकर्णी आणि मिलिंद सर यांच्या मार्गदर्शनाखाली, की सातारला असे कोणी बाहेरगावचे लोक आले तर त्यांची लेखन नागरिक सुद्धा तर त्यांची राहण्याची सोय करायची, जेवणाची सोय त्यांनी करायची. सातारामध्ये खूप हॉटेल आहेत आणि तिथेही सोय आहे. तर अशीही सोय आहे. त्या संदर्भात सुद्धा आज आम्ही माहिती देणार आहोत. तर मी खटावकर सर, देशपांडे सर जे कुपर कॉर्पोरेशनचे HRDC जनरल मॅनेजर, त्यांनी त्यांना काही मिटिंग केली त्यामुळे खटावकर सर आले. त्यामुळे खटावकर सर आणि त्यांना ही सगळ्या उपक्रमाची आपली माहिती झाली. आणि कदाचित तुम्हाला पण श्रोते सर फोन करतील की आमच्या समूहात या म्हणून, पुस्तक प्रेमी समूहात या म्हणून. मिसेस जोशी आहेत, क्षमा जोशी, आणि त्यांना कदाचित आवडणार नाही. पण आपल्या आजच्या कार्यक्रमाला शेवटी प्रत्येक गोष्टीला जो खर्च येतो, तर आजच्या कार्यक्रमासाठी स्पॉन्सरिंग त्यांनी स्वतः वैयक्तिक दिलेलं आहे. आणि आणखी सुद्धा सांगत होत्या, पण आम्ही म्हटलं नाही एवढं पुरेसे. बाकीचं आम्ही सुद्धा काही वर्गणी काढतो त्याच्यातनं केलेलं आहे. तर त्यांचंही स्वागत करतो. राजकुमार निकम सर आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांनी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ग्रंथ महोत्सवामध्ये त्यांची मोठी भूमिका असते, तर ते इथे आलेले आहेत. त्यांचं स्वागत करतो. वाळिंबे सर एक ज्येष्ठ शिक्षक अनंत हायस्कूलचे, या सगळ्या आमच्या उपक्रमात जे सहभागी होत असतात त्यांचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे आमचे हा समूह ज्यांनी स्थापन केला, आणि तो समूह स्थापन करताना आम्ही त्यांना हेडमास्टर म्हणत असतो, तर ते हेडमास्टर डॉक्टर श्रोत्री आणि व्यासंगी पत्रकारांनी आमचे सगळे पालकांना नावे मुकुंदराव फडके, त्या सर्वांचं मी स्वागत करतो. आता प्रास्ताविक सूत्रसंचालनाचं पहिल्यांदा केलेलं आहे. तर आपण असं ठरवलेलं आहे की आधी थोडी भाषणं उरकायची आणि मग पुरस्कार वितरण झालं की कार्यक्रम संपवायचा आणि एक कोणतरी पुरस्कार प्राप्त विजेत्या पुरस्कर्त्यांनी भाषण करायचे. तर आता आम्ही कोणाला तरी सांगणार, तुमची देहबोली बघून कोण जास्त जो घाबरलेला दिसेल त्याला सांगणार तिथे येऊन तरी भाषण करायचं. तर असा आपण आपला उपक्रम ठेवलेला आहे. आणि या ठिकाणी काही पुस्तकं आम्ही तुम्हाला भेट देणार आहोत. आणि त्या पुस्तकाबद्दल आता बरीचशी मुलं सुद्धा व्हॉट्सअपवर टायपिंग करत असतात, स्पीकिंग डिव्हाइस किंवा अशा माध्यमातून. तर पुस्तक तुम्हाला मिळालेलं वाचल्यावर त्याच्याबद्दल लिहिलं तर आमच्या समूहात ते आम्ही प्रकाशित करू. पुढे मागे समजा ऑनलाईन करायचं म्हटलं तर ते सुद्धा आपण करू शकतो. आणि डॉक्टर संदीप श्रोत्री यांनी कासवर त्यांची पुस्तकं दिलेली, तर त्यांची पुस्तकं आज आपण भेट देणार आहोत. त्याचप्रमाणे आमच्या समूहाच्या एक सदस्य आणि कवयित्री डॉक्टर आदिती काळबेग, त्यांनी त्यांची पुस्तकं कविता संग्रह दिलेला आहे, केशवसुतांची कविता, तर ती पुस्तकं पण देणार आहोत. आपण तुमच्या आई वडिलांच्या माध्यमातून आमच्याकडे जर कळवलं तर त्याला आमच्या समूहावर प्रसिद्धी देऊ. आणि या मुलामुलींनी सुद्धा व्यक्त व्हायला पाहिजे, लेखन करायला पाहिजे. आणि त्यामुळे तुमच्या मनात काय चाललंय, ह्या सगळ्या साहित्य संमेलन असेल, वाचन असेल, वाचन संस्कृती असेल, काय चाललंय, तर ते आम्हाला सुद्धा कळायला मदत होईल. इथे सगळे शिक्षक वृंद सगळे बसलेले आहेत, इथेही सभागृहातही बसलेत. आपले सर आहेत, आमचे मसवडचे सर आलेले आहेत. तर या सगळ्यांचं मी स्वागत करतो. काही थोडीशी गैरसोयची
श्रावणी पवार या विद्यार्थिनी आमच्या आलेल्या असल्या तर त्यांनी जरा हात वर करावा. आले. आता मगाशी शेळके सरांची पण चौकशी होय. तर थोडीशी गैरसोय, थोडीशी कार्यक्रम 15 मिनिटं उशिरा सुरू झाला, पण तरी सुद्धा आम्ही निर्णय घेतला की चिटणी सर अजून नाही आले तर सुरू करूया. तर आपणा सरांचं मी स्वागत करतो आणि त्यानंतर श्रोत्री सरांना ह्या सगळ्या प्रोसेस ही सगळी त्यांनी सांगावी अशी विनंती करतो आणि त्याच्यातून आम्ही काय काय शिकलो, आमच्या काय काय चुका झाल्या तर ते सांगावं. आणि मग त्याच्यानंतर मग खटावकर सर, मिसेस जोशी आणि निकम सर हे म्हणतील आणि श्रोत्री सरांचं भाषण झाल्यावर सर्व परीक्षकांतर्फे म्हणजे तपासणी अधिकाऱ्यांतर्फे वाळिंबे सर बोलतील, त्यांचे अनुभव सांगतील, मग आपण बक्षीस वितरण करू. थँक्यू. आम्ही पुस्तकप्रेमी हा समूह साधारण 4 वर्षापूर्वी आम्ही सुरू केला. त्यामध्ये सभासदांव्यतिरिक्त इतरांच्या दृष्टीनं काहीतरी आपण करावं असा हा पहिला कार्यक्रम आणि उपक्रम आहे. या उपक्रमामध्ये आमच्यापैकी अनेक जणांनी खूप कष्ट घेतले. परीक्षकही बहुतेक आमचे सभासद आहेत. काही शाळांमधून हा उपक्रम जातीनं त्यांच्या संस्था चालकांनी चालवला. त्यामध्ये श्री चिटणीस यांचा वाटा, श्री अमित कुलकर्णी यांचा वाटा फार मोलाचा आहे. ज्या वेळेला साधारण 4-1 महिने झाले असतील साहित्य संमेलनाचे तयारी आपण सुरू करूया आणि त्या दृष्टीनं काय करूया अशा ज्यावेळी चर्चा होत होत्या त्यावेळेला स्थानिक कलावंत, स्थानिक जिथं आपलं संमेलन स्थळ आहे त्याची तयारी, संमेलनामधले कार्यक्रम, विविध कार्यक्रम अशा अनेक प्रकारे वेगळ्या चर्चा सुरू झाल्या. त्यावेळी आम्ही असं मत मांडलं की आमचा जो पुस्तकांवर प्रेम करणारा, पुस्तकांचं वाचन करणारा, ते वाचन करून काहीतरी 4 वाक्य लिहिणारा, ते लिहिलेलं आम्ही आमच्या ग्रुपमध्ये सगळ्या पाठवून त्यावर चर्चा करणारा हा जो सगळा समव्यसनी मित्र समूह आहे, त्या समूहामध्ये आपल्याला एकमेकाला काय वाचन चालू आहे हे तर समजतं, पण त्याहीपेक्षा नवीन लेखक देखील घडवायचे आहे. आणि साहित्य संमेलनाचा मूळ उद्देश हा असतो की लिहिलेलं साहित्य इतरांपर्यंत पोहोचवावं आणि ते त्या पोचलेल्या साहित्याचा आस्वाद घेत स्वतःच्या मनामध्ये आपण काहीतरी लिहूया, नाटक लिहा, कादंबरी लिहा, कथा लिहा, या अशी ज्योत आपली प्रज्वलित व्हायला पाहिजे. तर हा जो आपला मूळ उद्देश होता, तर त्या उद्देशाच्या दृष्टीनं आमचा समूह काय करू शकतो. तर आम्ही असं 2-3 मुद्दे मांडले होते. त्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा हा होता की सातारा जिल्ह्यातील जे मोठे मोठे साहित्यिक पूर्वीचे होऊन गेलेले आहेत. तुम्ही आता मरण्याला गेलात तर मर्ढेकर तिथले होते, मूळ कानिटकर आपल्या रहिमतपूरचे होते, कवी यशवंत चाफळचे होते. असे जे मोठे मोठे साहित्यिक होते, फार मोठे साहित्यिक साताऱ्याला लाभलेले आहेत पूर्वीपासून. कराड सुद्धा साहित्यिकांची मोठी नगरी होती. तर त्या साहित्यिकांच्या स्मृतीबद्दल आपण काहीतरी करावं, हा एक महत्वाचा मुद्दा होता. दुसरा झालं ते गेलेले आहेत, जाऊन 100-50 वर्ष झालेले आहेत, त्यांच्या साहित्यात आपण काहीतरी शिकूया, पण नवीन मुलांच्यासाठी काय करायला पाहिजे, त्यातून नवीन नवीन साहित्यिक व्हायला पाहिजे. साहित्य लिहिण्यासाठी अगोदर खूप वाचावं लागतं. त्या वाचनाच्या दृष्टीनं काय करायचं. हा ज्यावेळी दुसरा मुद्दा आला त्यावेळी एका दगडात अनेक पक्षी मारता येतात. तसे आम्ही सर्वात महत्वाचा एक आमचं टार्गेटेड जे होतं, ध्येय होतं, ते म्हणजे शाळा होतं. शाळेतल्या मुलांना आपण लिहायला उद्युक्त करायचं. शाळा झाली, साहित्य संमेलन ही कधीतरी वर्षात एखाद दुसऱ्या वेळेला, आता हे 4थं साहित्य संमेलन साताऱ्यात घडले किती वर्षाच्या, 125 वर्षाच्या इतिहासात. तर अशा ज्याने येणारी ती पर्वणी होती, म्हणून त्याच्या संदर्भातले विषय काही आपण घालून ते विषय लहान मुलांना जर अवघड गेलं तर आपण महाविद्यालय गटाला लावूया. आणि शेवटी सर्वात खुला गट. या निबंध स्पर्धेच्या विषयाच्याकडे जर तुम्ही बघितलं तर लहान मुलांच्या दृष्टीनं परवा नुकतीच 1-2 महिन्यापूर्वी दिवाळी होऊन गेली. तर पर्यावरणीय दिवाळी कशी साजरी करायची म्हणून आम्ही एक पुस्तिका जवळजवळ 6000 प्रती त्याच्या मुलांच्या मध्ये वाटलेल्या आहेत आणि त्याच्यावर त्यांना निबंध लिहायला सांगितलेलं होतं.
दुसरा मुद्दा होता की साहित्य संमेलन साताऱ्यात घडते, तर सातारा जिल्ह्याची साहित्यिक परंपरा हा एक मोठा विषय होता. तिसरा विषय असा होता की साहित्य संमेलनात मला काय मिळणार आहे, साहित्य संमेलन ही माझ्यासाठी संधी कशी होती हे मुलांच्या दृष्टीनं काही त्यांच्याकडे विचार येतात का बघायचं. आणि चौथा महत्वाचा विषय होता तो म्हणजे साहित्य संमेलनाच्या कडून माझ्या काय अपेक्षा आहेत, माझ्या मनामध्ये ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ती होईल का हे आम्हाला समजून घ्यायचं. आम्ही पुस्तकप्रेमीचा अर्थ असा आहे की पुस्तकावर आम्ही प्रेम करतो, ते वाचतो, ते वाचल्यात ते मोजकेच मुद्दे जे आहेत ते इतरांना सांगतो आणि त्याच्यावर आमची चर्चा होती. त्यामध्ये तुम्हाला सामील करून घ्यायचं, तुमचं मन आम्हाला पाहिजे होतं. आणि हा जो उपक्रम झाला, त्या उपक्रम जाहीर झाल्यानंतर आम्हाला अनेकांनी मदत केली. अनेक मुख्याध्यापकांना आम्ही संपर्क केला. त्या संदर्भातलं एक छोटस विषय असलेलं ब्रॉशर माहितीपत्रक असं ते काढलं आणि आमच्या समूहातले अनेक संपादक आणि अनेक पत्रकार आमचे समूह सदस्य आहेत. तर त्या समूह सदस्यांनी, त्या पत्रकारांनी त्यांच्या वर्तमानपत्रातनं त्यांच्या परीनं याला प्रसिद्धी दिली. त्यामुळं ह्या एका उपक्रमातनं आपण साहित्य संमेलनाबद्दलचं मुलांच्या मनातल्या आशा अपेक्षा जाणून घेतल्या, त्यांना लिहितं केलं. पर्यावरणीय दिवाळी कशी साजरी करावी या संदर्भात त्यांचे अनुभव आपण घेतलेले आहेत. सातारा जिल्ह्याला जी साहित्यिक परंपरा आहे त्याबद्दल आपण लिहिलेलं आहे. अशा अनेक प्रकारे आपण या मुलांना जे आवाहन केलं होतं आणि खुल्या गटात आवाहन केलं होतं, तर त्या संदर्भातल्या आपल्या एका दगडात मगाशी मी जसं म्हटलं असं अनेक पक्षी आमचे त्यामध्ये साधले गेले. आणि साधले गेले असं मी का म्हणतोय, तर काही दिवसात आम्हाला 7 शाळा अशा आहेत की यांच्याकडनं जवळजवळ 50, 60, 70, 80, 100, 125 निबंध आमच्याकडे आले. त्या निबंधांच्याकडे बघून आम्हाला असा प्रश्न पडला होता की याची परीक्षण करायचं कसं, याचे मार्क कसे करायचे. आम्ही आत्ताच तुम्हाला अगोदर सांगतोय की याच्यातून ज्यांना पहिला, दुसरा, तिसरा नंबर मिळाला आहे आणि त्यानंतर काही उत्तेजनार्थ मिळाले, ते सोडून अनेक विद्यार्थ्यांनी त्याच क्वालिटीचं, त्यांच्याच दर्जाचं लेखन केलेलं आहे, परंतु त्यांच्यावर अन्याय होतोय हे मी स्वतः आता कबूल करतो. का तर आम्हाला सुद्धा मर्यादा होती. शेवटी असं विचार आला की सिलेक्टेड जे अगदी निवडक असे 40-50 निबंध काढले, त्यातले उचलायचे, डोळे बांधायची आणि हात ठेवायचा का चिठ्ठ्या उचलायच्या, असा एक प्रश्न पडला होता. ह्या निबंधांना तुमच्या प्रायमरी तपासणी, जी प्राथमिक तपासणी झाली, प्राथमिक चांगली लावली, त्यामध्ये 4 महत्वाचे आम्ही निकष लावलेले होते. त्यातला पहिला निकष असा होता की त्या विषयाची मांडणी त्या मुलानं, त्या मुलीनं, त्या लेखकानं कशी केलेली आहे, त्याला आम्ही 10 मार्क दिले होते. त्या मांडणीतून काही निबंधावर मी माझा आवडता कवी, माझं आवडतं पुस्तक, आता त्या पुस्तकाचे फोटो, कवीचे फोटो पण चिकटवलेले आहेत. नंतर सर्वात जास्त मार्क हे त्या निबंधामधल्या विषयाला अनुसरून आशय जो होता त्याला दिलेले होते. 5 मार्क हे त्यातल्या शुद्ध लेखनाला दिलेले होते आणि 5 मार्क हे सुवाच्य अक्षराला दिलेले होते. सुवाच्य अक्षर आणि शुद्ध लेखन यामध्ये फार फरक आहे. कितीतरी निबंध आता माझ्याकडे असे पडलेले आहेत की अक्षर मोठ्यासारखं आहे, गोल गोल अक्षर आहे, मराठी कन्नड लिहिलं असावं असा अक्षर आहे, पण त्यामध्ये शुद्ध लेखनाच्या चुका भरपूर झाल्या. पण हे करून देखील जर का प्रत्येक विभागातनं जवळजवळ लहान गटामध्ये 350 पेक्षा जास्त निबंध आले, 8वी ते 10वी मध्ये 350, 350 निबंध आले, खुल्या गटात 66 निबंध आले आणि महाविद्यालयीन गटात कमी आले, तरी 35 ते 40 निबंध आले. तर याच्यामध्ये जी चाळणी पुन्हा लावली गेली, त्या चाळणीमधला सर्वात महत्वाचा निकष होता तो म्हणजे अक्षरांच्या मर्यादेला धरून तुम्ही लिहिलंय का. आणि खरं सांगतो, कितीतरी निबंध खुल्या गटातले विशेष करून निबंध चांगले होते, आशयही चांगला होता, मांडणी चांगली केली होती, पण शब्द मर्यादा ही 1000 पेक्षा जास्त होती. त्यामुळे ते मनात कितीही शल्य असलं तरी ते बाजूला ठेवावं लागलं. तर तुम्हाला असा प्रश्न पडेल की आम्ही हा व्याप केला कशाला, एवढे 750 निबंध कमीत कमी मुदत देऊन देखील आले आपल्याला. आणि हे जर का प्रत्येक शाळांना आम्ही जाऊन अगदी
ही तर सुरुवात आहे. पुढच्या वर्षी म्हटलं तर 2003 निबंध येतील ह्याची मला खात्री आहे. तर मग कसं करायचं आणि निकष करायचे कसे? तर आमचं 4-5 जणांचं जे पॅनल होतं त्याबद्दल आणि जे परीक्षक होते त्यांच्याशी चर्चा करून असा आम्ही निर्णय घेतला की इथून पुढच्या वेळी त्या शाळेला सांगायचं की निबंध तुमच्या आमच्याकडे आणून द्या आणि तुमच्या शाळेतच आम्ही तुमच्या शाळेपुरता कार्यक्रम करू आणि त्या शाळेला पहिली 5 नंबर मार्क ग्रॅज्युएट देऊ. खुल्या गटाच्या मात्र स्पर्धा आपल्याला जाहीरपणे घेता येईल. आता हे जे निबंध आहेत, बक्षीसपात्र निबंध आहेत, बक्षिसा एवढेच पण सुंदर असलेले पण बक्षीस न मिळालेले असे काही निबंध आहेत. या निबंधांची प्रसिद्धी कशी करायची? तर मूळ मुद्दा असा आहे की लिहिणारे तुम्ही आहात, छोटे बाल लेखक आहात तुम्ही. त्या लेखकांना आपल्याला विचारलं पाहिजे की हे निबंध प्रसिद्धी करायची परवानगी तुम्ही आम्हाला देणार का? कारण हे जे सिक्रेट असतं, ट्रेड सिक्रेट असतं, तसं तुम्हाला जरी कल्पना नसली तरी आमच्या मनात तो मुद्दा आहे आणि तुम्हाला विचारल्याशिवाय आम्ही ते करणार नाही. कमीत कमी तुमच्या शाळेच्या शिक्षकांना तरी विचारू किंवा तुमच्या शाळेचं जे स्नेहसंमेलनाच्या दरम्यान जे काही मासिक निघतं त्या मासिकात तरी त्याची प्रसिद्धी झाली पाहिजे असं आम्ही हट्ट धरू. आता हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आपण 1 आठवडाभर तरी लांबला. आपला कार्यक्रम हा मागच्या आठवड्यात होता. बरेच जणांची त्यावेळी हेलपाटे झाले. अचानक काही दुर्घटना अशा घडल्या की अपरिहार्य कारण होतं की त्यामुळे आपल्याला तो कार्यक्रम त्यावेळी घेता आला नाही. त्यामुळे आज आपल्याला घ्यावा लागतोय. त्यामुळे उशीर झाला. त्याबद्दल मी सुरुवातीला दिलगिरी पण व्यक्त करतो. हा कार्यक्रम आपण घेतला आज आणि पूर्ण हा जो उपक्रम जवळजवळ गेले 2.5-3 महिने चालला होता. त्या उपक्रमामध्ये आपल्याला परीक्षक म्हणून अनेकांनी सहाय्य केलं. त्यामध्ये ज्येष्ठ माझे स्वतःचे सर शिक्षक असणारे वाळिंबे सर आहेत. वीणा लांडगे आज येऊ शकले नाहीत, ते लांडगे सर आहेत. समोर आपले सर बसलेले आहेत. आदिती काळबे म्हणून डॉक्टर मॅडम आहेत, त्या पण आता येणार आहेत. क्षीरसागर म्हणून मॅडम होत्या, त्या आहेत. हेगो देशपांडे म्हणून इंग्लिशमध्ये माझे विज्ञान शिक्षक आहेत, ते आहेत. या सर्वांनी कष्ट घेऊन आणि माझ्या स्वतःच्या वहिनी आहेत गीता श्रोत्री, की ज्या कोरेगावच्या शाळेमध्ये संस्कृतच्या शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्या. तर त्याच आहेत. या सगळ्यांनी जवळजवळ 50 पासून 125 पर्यंत निबंध प्रत्येकी तपासून दिले आम्हाला आणि त्या निबंधाची सूची करून त्याची मार्किंग हे करून आम्हाला निर्णय घ्यायला मदत केली. या पूर्ण प्रक्रियेमध्ये प्रसिद्धीचा अंग विशाल देशपांडे म्हणून आमच्या सदस्यांनी एका सांभाळलं होतं की ज्यानं स्वतः वर्तमानपत्रात प्रसिद्धी दिलीच, पण वर्तमानपत्रामध्ये ब्रॉशर देखील आमची टाकून सगळीकडे ते पसरवून सर्वांपर्यंत जाईल असं बघितलं. त्यामुळं या सगळ्या निबंध स्पर्धेचा या सगळ्या ह्याचा उपक्रमामध्ये हा आमच्या समूहातर्फे घेतलेला पहिलाच प्रयत्न आहे. या प्रयत्नामध्ये काही त्रुटी नक्कीच झालेल्या आहेत, काही कमी जास्तपणा नक्की झाला असेल तर तुम्ही मोठ्या मनानं सर्व शिक्षकांना मी विशेष करून सांगतोय की त्या पोटात घ्याव्यात. पुढच्या वेळी आपण ह्याच्यापेक्षाही चांगल्या तयारीनं ते करूया. बऱ्याच जणांनी आम्हाला असं विचारलं की आम्हाला बक्षीस किती रुपयाचं मिळणार आहे. ठीक आहे, आपण सगळा शेवटी डॉलर मोती जग फिरतं म्हणतात तसं रुपयामध्ये फिरत असतं. पण तो रुपया आपण का मिळवायचा याचं कारण ज्यातनं मिळतं त्या छंदांपैकी एक छंद म्हणजे वाचन आहे. त्याला तुम्हाला तुमच्या वाचनाला तुमच्या लेखनाला एक शिक्कामोर्तब व्हावं. तुम्ही सुंदर लिहिताय, तुम्ही चांगलं लिहिताय, कल्पक लिहिताय, ह्यासाठी शिक्कामोर्तब व्हावं म्हणून हा उपक्रम आहे. त्यामुळे आम्ही त्यांना सगळ्यांना सांगितलं की कुठल्याही प्रकारे आर्थिक मदत किंवा आर्थिक बक्षीस आम्ही करणार नाही, परंतु तुम्हाला पुस्तकं मात्र आम्ही देऊ. आणि एकच पुस्तक नाही, तुम्ही ज्यावेळी ते पुस्तक वाचून पुढे जाणार त्यावेळी आमच्याकडेच आम्ही दुसरं पुस्तक तुम्हाला देऊ शकतो. हे लक्षात ठेवा. तुमच्या शाळांतनं तुम्ही ग्रंथालय तयार करणार असेल ग्रंथालय, पण तरी देखील ग्रंथालय अधिकाधिक करता येतील हे देखील आपल्याला बघता येईल. कारण शेवटी पुस्तक ही खरी श्रीमंती आहे. ज्याच्या घरी जास्त पुस्तकं आहेत, ज्याच्या डोक्यामध्ये जास्त वाचन करून पुस्तकं गेलेली आहेत, तर तो सर्वात जास्त श्रीमंत आहे अशी व्याख्या पुढच्या भविष्यात होणार आहे. तर सांगायचा मुद्दा हा की असा उपक्रम हा झालेला आहे, आपला यशस्वीपणे पार पडलेला आहे. माझं मी प्रास्ताविक या संपूर्ण उपक्रमाची माहिती थोडक्यात संपवतो. आज शिरीष चिटणीस अजून इथे आलेले नाहीये, तर त्यांचाही आम्हाला खूप मोठा उपयोग झाला. आम्ही कुलकर्णींनी
त्यांच्या 5 शाळांतनं कार्यक्रम घेतले. श्री चिटणीसांनी त्यांच्या 4 शाळांतनं या उपक्रमासंबंधीचे कार्यक्रम घेतले आणि त्यांच्या प्रत्येक शाळेतनं 100, 300, 200 अशा पूर्ण हे आलेले आहेत आपल्याला एंट्री झालेल्या आहेत. एकूण एंट्री या 749च्या दरम्यान केलेली आहेत. त्या निबंधांमधले तुम्हाला त्याला रेंज लावायची सांगितली तर सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातनं काही निबंध तरी आलेले आहेत. सातारा तालुक्यातनं मुलं उंची वगैरे. हो. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे महाराष्ट्रात सातारा जिल्ह्याच्या बाहेर अगदी नगर जिल्ह्यातनं, उदगीरमधनं, सोलापूर जिल्ह्यातनं इकडनं सुद्धा निबंध आलेले आहेत. तर हा जो उपक्रम आपला राज्यव्यापी झाला तो राज्यव्यापी हे त्याचं खरं स्वरूप होतं. मी नानासाहेबांना विनंती करतो की पुढचं सूत्रसंचालनामध्ये काय कार्यक्रम त्यांनी सुरू करावा. आपल्यालाही सर्वांना उशीर होतोय, सर्वांना वेळेत घरी जायचं आहे, मुलंच आहेत, दिवसभर शाळा कोणती आलेली आहेत. माझा मी माहिती उपक्रमाची इथंच थांबवतो. धन्यवाद. समूहाचे एक सदस्य आनंदराव ननावरे म्हणून देवळशी जवळच्या गावात राहणारे, काल त्यांनी व्हॉट्सअपवर आमच्या काही लोकांची बातचीत वगैरे केली, ग्रुपवर व्यक्त झाले आणि आज सकाळी ते आणि व्हॉट्सअपवर आमच्या ग्रुपवर त्यांनी बातचीत केली, ते रविवार याची घटना घडली आणि मागील रविवारी डॉक्टर संदीप चौधरी यांच्या मार्गदर्शनाचं झालं. त्यामुळेच तो आपण 19चा कार्यक्रम पुढे ढकलला. तर 1 मिनिट आपण उभं राहून त्यांना श्रद्धांजली घेऊ. एक धन्यवाद देतो की डॉक्टर श्रोत्री यांनी हा जो उपक्रम सुरू केलेला आहे तो अतिशय चांगला उपक्रम आहे. एक गेल्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये अशा हजारो नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी उपक्रम फार चांगला केला होता. कदाचित पुढील वेळेला साताऱ्याचा असा उपक्रम करायला हरकत नाहीये. त्यासाठी त्यांनी जरा थोडंसं ध्यानात घ्यावं. माझ्याकडे जे आलेले निबंध होते त्यातल्या फक्त त्रुटी आणि काय करायला पाहिजे तेवढं फक्त मी सांगणार आहे. माझ्याकडे जे निबंध आले त्यामध्ये 50 निबंध असे होते. त्या निबंधात मला एक गोष्ट ही जाणवली की ज्या विद्यार्थ्यांनी ते निबंध लिहिले कदाचित त्यांच्या शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केलेलं असेल, पण सर्व निबंधामध्ये एक सुरीपणा होता. एक सुरीपणा म्हणजे 30-30 वाक्य तसं. म्हणजे मला शाळेची आठवण अशी झाली की आम्ही शाळेमध्ये ज्या वेळेला उत्तरपत्रिका तपासायचो त्यावेळेला त्या नवनीत नावाचं कुठे गाईड असायचं आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्ये जे असायचं ना तसंच सगळे विद्यार्थी तिथून काढायचे. असा थोडा एक अनुभव होता. तर एकच सुरीपणा जो आहे ना तो थोडा आपण टाळला पाहिजे. शिक्षक आपल्याला मार्गदर्शन करतात, नेमकं काय घ्यायचे आणि काय द्यायचे हे आपल्याला कळलं पाहिजे. तर ते आपण थोडंसं सांभाळलं पाहिजे. श्रोते सरांनी जी सूचना केली आहे त्यात शुद्धलेखन 5 मार्क, हस्ताक्षर 5 मार्क, विषय त्यातला आशय 10 मार्क आणि मांडणी याचा अर्थ असा आहे की आपण काय वाचलं, आपल्याला काय समजलं आणि कशा पद्धतीने द्यायचं त्याचा सिक्वेन्स लावला पाहिजे. सिक्वेन्स म्हणजे काय नेमकं पहिलं मुद्दा, दुसरा मुद्दा कुठला, तिसरा मुद्दा कुठला, चौथा कुठला हे आपण आपल्या शब्दामध्ये मांडलं पाहिजे. शिक्षक सांगतात, मार्गदर्शन करतात, पण ते आपल्या शब्दात आपल्याला मांडता आलं पाहिजे. तर पुढल्या वेळेला असा आपण प्रयत्न केला तर चांगलं होऊ शकेल. मला एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की जे माझ्याकडे आलेले निबंध होते यामध्ये हस्ताक्षर चांगलं असणारे अतिशय ग्रामीण भागातले अतिशय चांगले विद्यार्थी भेटलेले आहेत. अत्यंत चांगलं हस्ताक्षर, म्हणजे एक विद्यार्थी असे की अगदी मोत्यासारखं हस्ताक्षर केलं होतं. तर मला असं वाटतं की पुस्तक प्रेमीने हस्ताक्षराची स्पर्धा घ्यायला हरकत नाही. किंवा शुद्ध लेखन करताना, शुद्ध लेखन म्हणजे काय, शुद्ध अशुद्ध याच्यावर खूप चर्चा होऊ शकते, पण काना, मात्रा, वेलांटी, दोराक्षर हे सगळे शब्द जे आहेत ना ते नीट सांभाळले पाहिजेत. तर त्या दृष्टीने आपण थोडासा प्रयत्न करावा विद्यार्थ्यांनी असं मला वाटते. ज्या विद्यार्थ्यांना बक्षिसे मिळाली, ज्यांनी सहभाग घेतलाय त्यांचं कौतुक आहे, त्यांचं अभिनंदन आहे. पण ज्यांना काही मिळालेलं नाहीये त्यांनी सुद्धा चांगला प्रयत्न केलेला आहे, तेव्हा नाराज होऊ नका. आपल्याला एखाद्या ठिकाणी एखाद्या वेळेला यश मिळतं, पण पुढल्या वेळेला प्रयत्न केला आपण तर आपण चांगले यश मिळवू शकू असं मला वाटते. तेव्हा मी पुन्हा एकदा या पुस्तक प्रेमी समूहाचे हे सर्व नांदल साहेब, श्रोत्री, श्री शिर्केचे त्यात खूप सहभाग असतो, हे खरं म्हणजे त्यांचे आभार आहेत. तर हे सर्व ज्यांनी सुरू केलं त्यांनी अशा प्रकारे हाच उपक्रम पुढे चालू ठेवावा. ज्या विद्यार्थ्यांनी, ज्या शिक्षकांनी, ज्या शाळेनं हे सगळं सहकार्य केलं त्यांना धन्यवाद देतो. आणि अतिशय अत्यंत चांगला उपक्रम आपण केलेला आहात, हे खूप आनंदाची गोष्ट आहे.
पुस्तकावरती प्रेम वाढवा, पुस्तकं वाचा, नवीन कल्पना, नवीन विचार हे सगळं आपल्यामध्ये निर्माण व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. मांडले ते मुद्दे सोडून मी फक्त 2-3 महत्त्वाचे मुद्दे सांगते. ह्या आत्ताच्या स्पर्धेमध्ये जसं जाणवलं तसंच मी बऱ्याच ठिकाणी निबंध स्पर्धांना, वक्तृत्व स्पर्धांना जाते, तर हल्ली असं दिसून येतं की शिक्षकांचा सुद्धा सहभाग कमी असतो. बरेच वेळा गुगलवरती जे काही मिळतं रेडीमेड तेच मुलं उतरून काढतात. त्यामुळे अगदी जर एखाद्या स्पर्धेला गेलं तर पाठ होतं शेवटच्या ह्याच्यापर्यंत परीक्षकांचं, इतका तोच कंटेंट असतो. तर ऍक्च्युली जसं 12वी पर्यंतचं शिक्षणानंतर पुढचं जे काही शिक्षण असेल, तुम्ही कुठल्याही फॅकल्टीला जाल तिथं कन्सेप्ट क्लिअर करून आपल्या भाषेमध्ये मांडणं ह्याला खूप महत्त्व असतं आणि त्याचीही पायाभरणी असते ह्या सगळ्या स्पर्धा. म्हणजे खरं तर त्या गोष्टी जरी समजा तुम्ही गुगलवरून माहिती घेतली तरी ते आपल्या शब्दात मांडण्याचा तरी ऍटलिस्ट प्रयत्न करावा. कारण जे सरांनी सांगितलं तोच अनुभव आला मलाही. अगदी एक शब्द सुद्धा वेगळा नाही आहे असे निबंध जवळजवळ 10 मुलांचे तेच निबंध असं बऱ्याच वेळा घडलं. तर ह्या सगळ्या स्पर्धा म्हणजे आपल्या कल्पना विलासाला एक संधी असते. आणि हे हल्ली खरं तर मोबाईल आणि हा सोशल मीडियाचा हा तोटा आहे की आपल्या स्वतःच्या कल्पनाला आपण वावच देत नाही अजिबात. रेडीमेडच इतकं मिळतंय, पण ही माहिती आहे, हे ज्ञान नाहीये. ह्याचं भान खरं तर पालकांनी आणि शिक्षकांनी ठेवून तशा पद्धतीने मुलांना मार्गदर्शन करावं असं इथं उपस्थित असणाऱ्या पालकांना तरी माझी विनंती आहे. आणि स्पर्धेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. म्हणजे बरेच ठिकाणी शाळा कॉलेजेसचं असं म्हणणं असतं की करायचं खूप असतं आम्हाला, पण मुलं प्रतिसादच देत नाहीत. तर त्या मानाने हा खूप चांगला प्रतिसाद होता. त्यामुळे ही ऍक्टिव्हिटी नक्कीच पुढेही चालू ठेवूया आपण. आणि जे काही नंबर त्यांचे आले त्यांचं अभिनंदन. धन्यवाद. मॅडमला धन्यवाद देतो. मी अगदी 2 मिनिटच बोलणार आहे. एक गोष्ट म्हणजे हा जो उपक्रम पुस्तकप्रेमी ग्रुपने सुरू केला आहे त्याच्याबद्दल त्यांचे अक्षरशः मनापासून आभार. आणि श्रोत्री सरांचे विशेषतः, कारण त्यांना वैयक्तिक लॉस त्यांचा झाला आता गेल्या आठवड्यात, तरी त्यांनी हा कार्यक्रम आपण आता इतका चांगला साजरा करतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 99वं साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये भरतंय. मी त्याची स्वागत समिती सदस्य आहे. या नात्याने मी तुम्हा सगळ्यांना जसा प्रतिसाद, भरघोस प्रतिसाद तुम्ही या निबंध स्पर्धेला दिला तसाच साहित्य संमेलनालाही द्याल अशी मी नक्कीच माझी आशा आहे. हे संमेलन आपलं आहे, सातारकरांचं आहे. ते यशस्वी करण्याचं आपण सर्वांनी हे घेतलं पाहिजे. ते त्याचा सगळ्यांनी त्याच्यामध्ये मदतीचा हात द्यावा असं मी आवाहन करते. अजून एक गोष्ट आता सर म्हणले तसं की मी शाळांच्या मुख्याध्यापकांना पण एक सांगू इच्छिते की जर का कोणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असा एखादा कोणा विद्यार्थी त्यांच्या दृष्टीत असेल तर त्यांनी प्लीज माझ्याशी संपर्क साधावा. माझं हे वैयक्तिक ध्येयच मी ठेवलेलं आहे की कोणीही मूल शिक्षणाशिवाय, आर्थिक कारणासाठी शिक्षणाशिवाय राहू नये. त्यामुळे मला खूप कळलं तर मी नक्कीच माझ्या परीने प्रयत्न करीन की त्या मुलाला स्वतःवर पायावर उभं करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. चांगल्या आपल्या सामाजिक भावनेचे व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, पालकवर्ग आणि आपले सगळे विद्यार्थी मित्र इकडं जमलेले आहेत. खरं तर आज मला देशपांडे साहेब येणार होते, आमचे HR हेड. त्यांच्याऐवजी मला संधी इकडं मिळाली. खूप खूप आभारी आहे की ह्या कमिटीने ती मला संधी दिली. खरं तर हा उपक्रम जसं श्रोती सरांनी सांगितलं की पहिलीच वेळ आहे आणि आज राज्यव्यापी ह्या राज्य पातळीवरती एवढा मोठा उपक्रम आपण सुरू केला आणि अतिशय खूप महत्वाचा सब्जेक्ट आहे हा. म्हणजे हा जो पुस्तक प्रेमी म्हणजे प्रेम करा, ते पुस्तकावर पण आपल्याला प्रेम करता येतं आणि ते जर केलं तर आपलं आयुष्य घडू शकतं. हे सगळ्या विद्यार्थी मित्रांना मला सांगायचं. कारण आपण जो वाचन हा जो विषय आहे ना, हा खूप तसं जर बघितलं तर त्याची डेप्थ एवढी आहे की
तुम्ही जेवढं कराल, जेवढं वाचाल, तेवढं तुम्ही घडत जा. म्हणजे आज विद्यार्थी म्हणून तुमची सुरुवात आहे. जेव्हा तुम्ही पुढं जसं जाता त्यावेळेला ह्या वाचनाला इतकं फार मोठं महत्व प्राप्त होतं. कारण प्रत्येक विषयामध्ये तुम्ही जितकं आत घुसता आणि जसं की सरांनी सांगितलं की तुम्हाला तो जो शॉर्ट हँड शॉर्ट नोट हे स्वतः तयार करता येतात. जसं जसं तुम्ही वाचत जाल मग कुठलाही सब्जेक्ट तुम्ही घ्या, म्हणजे आपली जी आवड असते ना, तो आवडता काहीही घ्या, त्याच्यामध्ये तुमची आवड निर्माण करा आणि ते पुस्तकं वाचत चला. एकदा ते जर आपल्याला आत्मसात झालं तर खूप मोठा त्याच्यामध्ये तुम्हाला फ्युचरच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये तुमची खूप मोठी प्रगती होणार आहे. आणि आज जे काय आपण बघतो, जे वेगवेगळे मोठी महान लोक घडतात, हे वाचनांनी आणि वाचनांनीच घडलेले आहेत. आता जसं की मगाशी मॅडमनी सांगितलं की हे मोबाईल जरी असेल तर त्या मोबाईलमध्ये फक्त तुम्हाला एक हेल्प म्हणून काहीतरी कुठं मिळू शकतात. एआयचं आता आपण बघतो की खूप मोठा जो काही हे चालू आहे एआय मुळे, कारण डेव्हलपमेंट एवढी फास्ट होत चालली, सगळ्या ही टेक्नॉलॉजी IT सेक्टर खूप पुढे आहे. पण त्याचबरोबर हे करणारी पण कोण आहे? हे आपणच आहे. हे कोणी डेव्हलप केलंय? आपण केलंय. सायंटिस्ट कुठून निर्माण झाले? तो एक मानवच आहे, वेगवेगळे तेच आहे. तर हे आपणच करतो सगळं. त्यामुळे कुठल्याही बाबतीत कुठल्याही सब्जेक्ट मध्ये स्वतः त्याच्यामध्ये घुसा आणि जसं की आपण म्हणतो वाचाल तर वाचाल, हे फार मोठं वाक्य आहे. त्यामुळे हा छंद निश्चितपणे जोपासा, त्याचा पूर्णपणे आपल्याला स्वतःला फायदा होतो आणि आपल्या प्रगतीसाठी हे फार मोठं काम त्याच्यामध्ये आहे. पालकांनी सुद्धा मुलं काय करतात, मुलांना मोबाईलचा जो काही आत्ताचा वापर करण्यापासून तुम्ही थोडंसं परावृत्त केलं पाहिजे. कारण आजकालची परिस्थिती अशी आहे की ते जन्माला आल्यापासूनच ते जेवत नाही म्हणून त्याला द्यायला लागते, नाही ते खातच नाही. आणि पण तुम्ही बदल घडवला पाहिजे. हे आईबापाचं आपल्या सगळ्यांचं काम आहे की ह्याच्यामध्ये चेंज झालं पाहिजे. अदरवाईज फक्त तीच हॅबिट एक होऊन बसली आणि आपल्याला काय होतं की त्याचा तो फायदा घेत जातो. त्यामुळे मोबाईल पासून सांगण्याचा उद्देश आहे की कमीत कमी वापर केला पाहिजे, तर विद्यार्थी पुढचा घडणार आहे, तर आयुष्य आपल्या सगळ्यांचं घडणार आहे आणि तरच आपल्याला पुढची प्रगती गाठता येणार आहे. हा खरोखर खूप चांगला उपक्रम आहे. पहिलीच अटेम्प्टला सिक्सर मारलाय असं मला म्हणता येईल, कारण सुरुवातच ही ज्या पद्धतीने केली आणि अजून खूप मोठ्या प्रमाणे याच्यामध्ये भरभराट होईल, सहकार्य लाभेल. आमचं उपर कॉर्पोरेशन कंपनी याच्या मार्फत सुद्धा आपले जे उपर साहेब आहेत तेही याच्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीने आपण सहभाग ठेवून जिथं कुठं अडचण असेल, जिथं काही मदत लागणार असेल ते आम्ही त्या पातळीवरती करायला निश्चितपणे तयार असू. आम्ही प्रत्येक शाळेमध्ये सुद्धा उपर कॉर्पोरेशन CSRच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे देत असतो. ग्रंथालय आम्ही भेट देत असतो आणि खूप मोठी लायब्ररी आम्ही डेव्हलप तिकडे करत असतो. आणि त्याचाही कुठं तुम्हाला कधी ज्या ठिकाणी आवश्यकता असेल, ज्या ठिकाणी लायब्ररी पाहिजे असतील, वेगवेगळी पुस्तकं हवे असतील, तेही आम्ही कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला निश्चितपणे या ठिकाणी सांगू इच्छितो की ते कधीही तुम्ही सांगा. आम्ही निश्चितपणे उपर कंपनी याच्यासाठी सदैव तत्पर असेल, तयार असेल आणि कुठल्याही पातळीवरती लागणारी मदत हे आम्ही निश्चितपणे करत राहू. या ठिकाणी ज्या काही विद्यार्थ्यांना कोणाला बक्षिसं मिळाली असतील, जसं सरांनी सांगितलं की खूप चॅलेंजिंग होतं की कोणाला सिलेक्ट करायचं, कोणाला नाही करायचं, काम पाठीमागे ठेवायचं की डोळं दाबून सिलेक्शन करायचं. म्हणजे इथं इतक्यापर्यंत त्यांनी जेव्हा तुम्हाला सांगितलं जातं तेव्हा प्रत्येकाचा याच्यामध्ये नंबर आलेलाच आहे असं ग्रेड करून पुढे चाला. आपल्याला कुठेतरी मिळालं नाही, मला बक्षीस नाही मिळालं म्हणून हताश न होता त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येतील, आपलं काय चुकलं, जसं की काय क्रायटेरिया सांगितले होते त्याच्यामध्ये मी कुठं कमी पडलो, ह्या 4-5 ठिकाणी मला अजून काय इम्प्रूव्ह करता येतं ते इम्प्रूव्ह करा. निश्चितपणे तुमचा पुढच्या वेळेला नंबर नक्कीच येणार आहे आणि अजून तुम्हाला त्याचं स्वतःच आपलं समाधान असतं की हे मी केलं, मी त्याच्यात पार्टिसिपेट झालो. पार्टिसिपेट होणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. हेच सगळ्यात महत्वाचं आहे की आपण सहभागी व्हा. यश हे नक्की कधी ना कधी तुम्हाला मिळणार आहे, कारण कोशिश करणे वालों की कधी हार नाही होती हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे सदैव प्रयत्नशील राहा, प्रयत्न करत राहा. त्यामुळे सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. ज्यांना नंबर आले त्यांना खूप खूप शुभेच्छा, ज्यांना नाही त्यांनी हताश न होता पुढच्या तयारीला लागा. आज या ठिकाणी मला इकडे बोलवून या कमिटीनी टीमनी संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि त्यांनी कुपर कॉर्पोरेशनलाही त्यांनी 50,000 रुपयाची पुस्तकं कुपर कॉर्पोरेशनने दिलेली होती. आणखीन एक गोष्ट मला मागच्या देशपांडे सरांनी सांगितली होती
की दर दिवाळीला कुपर कॉर्पोरेशनमध्ये कामगार वर्गामध्ये वाचनाची आवड वाढावी म्हणून पुस्तक प्रदर्शन त्यांच्या प्रिमायसेस मध्ये भरलं जातं आणि डिस्काउंट म्हणजे कमी दरामध्ये ती पुस्तकं कामगारांना दिली जातात. काही पुस्तकांचा खर्च हा स्वतः कुपर साहेब हे स्वतः उचलतात. तर एक दानशूर उद्योग इथे आहे आपल्याकडे, की आपल्याला त्याच्यात मदत मिळेल. मला असं वाटतं की पुढच्या वेळेला कार्यक्रम बरेच लोक उभे होते. पुढच्या वेळेला आपण शाहूकारा मंदिरला कार्यक्रम घ्यायला लागणार चिटणीस सरांच्या परमिशननी, कारण हे आमचं हक्काचं घर आहे. पण गर्दी वाढते त्यामुळे तिकडे गेलं लागेल. यानंतर आपले आजचे आणखी दुसरे प्रमुख पाहुणे निकम सरांना मी आमंत्रित करतो. निकम सर, मला पुन्हा एकदा सांगायचंय की गडचिरोली सारख्या ठिकाणी गेले होते बदलून आणि ते शेवटपर्यंत तिथंच पोस्टिंग करून तिथे निवृत्त झाले. गडचिरोलीची काय परिस्थिती आहे, आम्हाला सगळ्या बँक अधिकाऱ्यांना सुद्धा तिथे काही वेळेला लोकांना जायला लागतं. तर मी निकम सरांना आमंत्रित करतो. आज आपला अमित पुस्तक प्रेमी समूहाच्या वतीनं 99 अखिल भारतीय साहित्य संमेलन हे यावर्षी आपल्याकडे सातारा येथे होत आहे 1 ते 4 जानेवारी या कालावधीमध्ये. त्याच्या निमित्तानं एक विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी आणि साहित्य संमेलनाविषयी त्यांचे काय विचार आहेत, त्यांना काय वाटतं हे समजून घ्यावं म्हणून आमच्या वाचन प्रेमी ग्रुपचे जे सर्व सन्मान्य सदस्य आहेत, डॉक्टर आपल्या श्रीराम नानक सर आहेत, मुकुंद फडके सर आहेत, मुख्य समन्वयक असणारे संघटक असणारे श्री चिटणीस सर आणि आमचे संस्थापक डॉक्टर संदीप श्रोत्री सर यांनी हा उपक्रम हाती घेतला. त्याला साधारणतः 1-2 महिन्यापूर्वी दिवाळीच्या आधी एक 2-3 दिवसापूर्वीच मला डॉक्टरांचा असंच फोन आणि मेसेज आला की आपल्याला अशी निबंध स्पर्धा घ्यायची आहे आणि ती सर्व शाळांमध्ये त्याचा हे झाला पाहिजे, प्रसिद्धी झाली पाहिजे वगैरे. मी डॉक्टरांना म्हणालो की ठीक आहे, काही हरकत नाही. आता तशा काही मी या जिल्ह्यामध्ये फारसा 8-10 वर्ष नव्हतो इथे, तरी पण आपण प्रयत्न करूया. मग मी काही आमच्या मुख्याध्यापकांना जुन्या बोललो, त्यांच्या ग्रुपवर तो एक मेसेज पाठवून दिला आणि त्याचा खूप चांगला परिणाम झाला. त्याबरोबर आणखी अनेकांनी या उपक्रमासाठी मदत केली, सहकार्य केलं. जसे की आज आपण बघतोय की आपल्याला जी बक्षिसं दिली जाणार आहेत त्या क्षमाताईंनी जोशी मॅडम देणार आहेत. उपर समूह जो आहे त्यांच्या CSR विभागाचे जे खटावकर सर आहेत त्यांनी आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं आव्हान केलं. मला असं वाटतं की खरं तर म्हणजे मी गडचिरोलीला असताना सुद्धा असे आम्ही अनेक प्रयोग करायचो. म्हणजे साधनाचं जे आमचे संपादक आहेत विनोद शिरसाट सर आणि मी बऱ्याच वेळा आम्ही एकत्र काम केलेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी. त्यांची इच्छा असायची की आदिवासी मुलांसाठी तुम्ही वाचनाची गोडी निर्माण करावी, यासाठी काय करावं. तर आता हा प्रश्न असा आहे की तिथे 8 भाषा होत्या. एक जिल्हा 8 भाषांमध्ये विभागलेला आहे. तिथे बंगाली आहे, माडी आहे, गोंडी आहे, मराठी आहे, हिंदी आहे, छत्तीसगढी आहे, अशा अनेक भाषा. मग अशा मुलांच्या मध्ये आता मराठी भाषेविषयी प्रेम निर्माण करणं, त्यांना लिहितं करणं, त्यांना वाचतं करणं हे फार मोठं आव्हान त्या शिक्षणाधिकाऱ्यांपुढे आलं. आणि मुळात शिक्षणाधिकारी असा काही फारसा विचार करत नाही की मुलांनी फार वाचलं पाहिजे, लिहिलं पाहिजे वगैरे, त्याच्या मागे आनंद दुसरेच व्याप असतात. पण आपलं मला असं वाटायचं नेहमी की काही नाही केलं पाहिजे आपण काहीतरी या मुलांसाठी. ह्या मुलांना जशी शहरातली मुलं पुस्तकं वाचतात तशी मग या मुलांना काय वाचायला मिळू नये. आणि मग मी शिरसाट सरांना विनंती केली की सर तुम्ही काही सहकार्य करणार असाल तर आपण साधना ग्रुप मार्फत काहीतरी करता येईल, आपल्याला ग्रंथालय चालवता येईल किंवा मुलांपर्यंत पुस्तकं देता येतील. आणि मग त्यावेळेस त्यांनी बालकुमारचे 8,000 दिवाळी अंक फडके सर माझ्याकडे दिलेच. मी पुण्यातून ते गठ्ठे घेऊन गेलो स्वतः. म्हणजे सांगायला मला असं वाटतं की अरे आपण मागे वळून बघितल्यानंतर कळतं की अरे आपण काय काय काम केलं. म्हणजे हे जर म्हणाल तर एखादे जिल्ह्याचा प्रमुख स्वतः गठ्ठे घेऊन बसमध्ये रेल्वेमध्ये चढतोय, पुन्हा खाली उतरतोय, तिथनं जिन्याच्या पायऱ्या चढतोय, खाली उतरतोय, तिथून एसटीनं गडचिरोलीला पोहोचतो. आणि ते पुस्तकं म्हणजे मला आनंद काय होता की अरे ही पुस्तकं माझ्या मुलांना मिळत आहे. मी पटपट सगळ्या मुख्याध्यापकांना बोलवून घेतलं जिल्ह्याच्या आणि त्यांच्याकडे हे गठ्ठे दिले. त्यासाठी हे मुलांकडे हाताने त्यांना पोच करा हे पुस्तक. आणि कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा मी असं दुर्गम भागात जंगलामध्ये जायचो, पाड्यांवर वगैरे कशासाठी जायचो आम्ही, तर कोरोनाची लस घेण्यासाठी पालकांना उद्युक्त करणं असं एक काम मला दिलं होतं आमच्या जिल्हाधिकारी साहेबांनी. तर त्यावेळेस
तिथं मला असं दिसायचं की ही पुस्तकं ती मुलं वाचतायत घरामध्ये किंवा ते त्यांच्या घरात त्यांनी सुरक्षित ठेवलेलं आहे ते. म्हणजे ते असं काहीतरी अमूल्य ठेवा आहे तो आणि तो आपण जपून ठेवला पाहिजे. अशा पद्धतीनं ते तिथे घरामध्ये मला ते ठेवलेलं पाहायला मिळालं आणि मला खूप त्याचा आनंद झाला. खरं आहे बघा, म्हणजे आपण जर मुलांच्या हाती काय देतोय हे फार महत्वाचं आहे. आम्ही मुलांच्या हाती पुस्तक दिलं, त्याला वाचनाची गोडी लावली, त्याला लिखाणाची गोडी लावली, तर मग मुलं त्या पद्धतीने वागतील, मुलं त्या पद्धतीनं तयार होतील. आता दुर्दैवाने काही वेळा तसं आता मॅडम बोलल्या की खरं आहे की मला सुद्धा आता माझ्या आजूबाजूला मी सहज विचारतो, एखादा प्रोजेक्ट मुलाला दिला तर ते काहीतरी एआयच्या माध्यमातून, गुगलच्या माध्यमातून मुलं पटपट पटपट सगळं उतरून काढतात आणि लगेच तासात 2 तासात तयार करून देतात. त्याच्याविषयी तसा शोध घेत नाही, त्याबद्दल चिंतन नाही, काही मनन नाही. मग ते लेखन तर बाजूला तयार पण उतरून काढायचं पटकन. आणि तसा त्याचा एक प्रभाव आता निबंधाच्या मध्ये दिसला आपल्याला. तर माझी शिक्षकांना विनंती याच्यामध्ये की शिक्षकांनी याच्यामध्ये खूप लक्ष देण्याची गरज आहे. मुलांना तुम्ही वेळोवेळी अशा प्रकारच्या स्पर्धा घेऊन त्यांना प्रोत्साहित करा, त्यांना विचार करायला प्रवृत्त करा. जे एकच दिवसाने होणार नाही. वाचन प्रेरणा दिन घेतो आम्ही 15 ऑक्टोबरला, झालं वाचले, त्या दिवशी भराभरा फोटो काढायचे, सगळे अपलोड करायचे मोबाईलला. शासनाकडे एवढी, म्हणजे मला तर विचारायचे की सर किती मुलांनी आज वाचन केलं, तर मला सांगा 12 तालुक्यांचा 372 किलोमीटरचा जिल्हा किती मुलांनी वाचलं हे तर शिक्षणाधिकारी काय ठरवणार आहे. मग मी विचार करायचो, हा एवढी मुलं असतील ना, एक 10% कमी करून सांगितलं तर काय हरकत नाही. मग ते आकडे करून टाकायचे. मला खूप वाईट वाटत, काय करतोय आपण हे, म्हणजे असं बरं नाही वाटत. पण काय करणार, आकड्याशी सगळा खेळ आहे. तसं नको आहे. आज असं वाटतंय की प्रत्यक्ष शिक्षकांनी सुद्धा मुलांना वेगवेगळ्या माध्यमातून प्रवृत्त केलं पाहिजे. खरं तर पुस्तकप्रेमी ग्रुपचं फार मोठं यश आहे की 750 निबंध इथं आले पहा. आणि तो मुलांना मला सांगायचं की सगळी जी व्यासपीठावर बसलेली माणसं आहेत ना, ही खूप मोठी माणसं आहेत. त्यामुळे आम्ही खूप छोट्या, खरं सांगायचं जे परीक्षक आहेत ते आमचे शिक्षक आहेत. म्हणजे श्रोत्री सरांना, आपले सरांना किंवा मला शिकवणारे आमचे वाळिंबे सर आहेत. जे त्यांचा आम्हाला एवढा धाक होता, विज्ञान शिकवायचे ते, पण बघा की त्यांचं तेवढंच वाचन आहे. त्यांनी प्रकाशन त्यांच्या ह्याच्यामध्ये काही चांगली पुस्तकं प्रकाशित केली. चिटणीस सर पेपर दैनिक एसटी मध्ये लिहितात, दैनिक प्रभात मध्ये लिहितात. आणि ग्रंथ महोत्सव 25 वर्ष आम्ही चालवतो. आता हे NBT मार्फत पुण्याला, नागपूरला, मुंबईला उत्सव व्हायला लागले. पण 25 वर्षापूर्वी आम्ही विचार केला आणि कोणी विचार केला, आमच्याकडे काही नव्हतं तेव्हा, साधी माणसं, बरोबर आहे की नाही. बऱ्याचदा खिशातले पैसे खर्च करून आम्ही ते छंद राबवला. खरं तर आमचा छंद होतो, पण त्यातनं अनेक वाचक तयार झाले. मुलांच्या स्पर्धा घेतल्या, त्यातून मुलं उत्तम कथाकार झाली, कवी झाली, वक्ते झाले. आज ती मुलं 25 वर्षात आम्हाला सांगतात की हे आम्हाला जे प्रोत्साहन मिळालं हे ग्रंथ महोत्सवाच्या व्यासपीठावर मिळालं. तेव्हा मुलांना ही स्वतः तुम्हाला मिळालेली संधी आहे. सगळ्या मुलांना काही बक्षीस देता येत नाही याची आम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, पण त्यातून तुम्हाला निवडलेला आहे. म्हणजे श्रोती सर म्हणाले की तुमचा निबंध एखाद्या पुस्तकामध्ये येईल का, त्याचं पुस्तक तयार करता येईल का, शाळेच्या मासिकामध्ये ते आपल्याला छापता येईल का, यासाठी सुद्धा हे सगळी मंडळी प्रयत्न करणार आहेत. तर असा आपण प्रयत्न जरूर करूया. आपल्या परीने जेवढं काही शक्य आहे तेवढं. तुम्हा सगळ्यांच्या या प्रतिसादामुळे हे आम्हाला सर्वांना शक्य झालेलं आहे. आणि असेच उपक्रम पुस्तकप्रेमी समूहाने चालवावेत किंवा चालू ठेवावेत. त्याला आमच्या शिक्षकांनी भरपूर असं सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी सांगतो. जय हिंद. पुरस्कार वितरणानंतर म्हणजे मी मगाशी त्या मुली आयोजकांना सांगितलं होतं की पुरस्कार प्राप्त विजेत्यांपैकी कोणाला तरी मला जे वाटेल त्या मुलांनी किंवा मुलींनी बोलायचंय मात्र 1-2 मिनिटाचं. आता पुरस्कार वितरण आहे आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर आदिती कार्णेगेने आपली स्वतःची पुस्तकं दिली, डॉक्टर श्रोत्रीने दिलेली, ती जरूर वाचा. सुरुवातीला छोट्या गटामध्ये जे उत्तेजनार्थ आहे त्यांना सारखे मार्क मिळाले, त्या सगळ्यांना उत्तेजनार्थ पहिल्यांदा मी 3 देणार होतो, ते 6 दिलेले. तर त्यांना प्रशस्तीपत्र आणि पुस्तक आहे आणि नंतरच्या प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाला मोमेंटो पण आहे जो मिसेस जोशी यांनी दिलेला आहे. तर तो जरूर आपल्या दर्शनी भागामध्ये घराचा डिस्प्ले करा, म्हणजे तुम्हालाही अभिमान वाटेल.
परीक्षकांनी सत्कार करू. मी काय म्हटलं होतं की बालगोपाल मंडळीचे करायचं नंतर मग बालगोपाल जाऊ शकतात. आधी सत्कार परीक्षकांचे त्याच्यामध्ये दिशा गणेश सावंत अरे दिशा आले का दिशा दिशा गणेश सावंत. प्रमोद खोड अभिनव विद्या मंदिर शाहूपुरी शुभा खोड. तर हिला स्कूलची श्रेया सुनील केदारे यांना डॉक्टर संदीप जोशी यांनी पुरस्कार देवा. वैशाली राजपाल पवार लोकमंगल हायस्कूल वैशाली राजपाल पवार. प्रांजली सुनील पवार. नंतर आराध्या अजित शिंदे पाटणची आहे ती आलेली आहे तिला आणि लहान गटामध्ये 1 नंबर पुरस्कार श्रीराज पांडुरंग पवार. लहान गटामध्ये पहिला पुरस्कार श्रीराज पांडुरंग पवार सातारा. या पंडित कुटुंबियाच्या बाबतीत चांगली बातमी पण मी आता नंतर सांगतो तुम्हाला. त्यानंतर नंदिनी सुरेकर वडजाई देवी आदर्श हायस्कूल पाटण. त्यानंतर आणखीन एक आहे राजनंदिनी लडताके आणि स्वराली कदम. स्वराली कदम ही देऊळची विद्यार्थी उदय देवी शाळेची ती आले का ती दिसली. त्यानंतर पूर्वा संतपाळ कन्याशाळा वाई लोक मोठा गट 10वी मध्ये विद्यार्थी प्रथम पुरस्कार समाजोषी द्यावा अशी विनंती करतो. हे आपल्याला थोडंसं समाजशास्त्रीय आपण अनालिसिस समाजशास्त्रीय अनालिसिस करूया. हे फोटो सगळे तुम्हाला आम्ही देणार आहोत. आता महाविद्यालयीन विजय प्रकाश तुळजाराम पण बारामतीच येतो नाही आता. त्यानंतर ही सगळी मंडळी ओतूरची संभाजी जगताप देवी वैष्णवी संभाजी जगताप. त्यानंतर देऊळचीच विद्यार्थिनी पुरस्कार सलोनी सुनील सरतापे किसनवीर महाविद्यालय वाई. तर हिला पुरस्कार क्षमा जोशी द्यावा सलोनीला. त्यानंतर वैभव सुनील पवार लावणी तानाजी पवार औंधची विद्यार्थिनी राजा भगवंतराव ज्युनियर कॉलेज. विजय कुमार त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा सत्कार आपल्या समूहाचे प्रमुख डॉक्टर संदीप जोशी यांनी आपला घरचा कार्यक्रम असल्यासारखं हे करतात. तर त्यांच्याबद्दल एक आभार प्रदर्शन आणि एक त्यांना एक चिटणीस सर आणि त्याच्या सगळ्या टीमला एकदा लोकांनी टाळ्या वाजवल्या. त्यानंतर ही मुलगी बोलेल त्याच्यानंतर एकवीसचा तो मुलगा बोलेल आणि मग चिटणीस सर येथे जमलेले सर्व पालक विद्यार्थी मित्र वरचे सर्व शिक्षक यांना माझा सर्वात प्रथम नमस्कार. खरं म्हणलं तर आज वाचनाची खूप लोक कमी वाचत आहेत. सर्वांनी पुस्तकं वाचली पाहिजेत. आयुष्यात वेळ जात नाही म्हणून पुस्तकं वाचण्यापेक्षा पुस्तकासाठी वेळ काढून वाचलं पाहिजे. आणि आपल्याला सर्व पहिलीपासून ते वृद्ध होईपर्यंत माणसाला पुस्तकाचं व्यसन असलं पाहिजे. प्रत्येक क्षणाला माणसाने पुस्तक वाचले पाहिजे. खरं तर तरुण पिढीनं
सर्वात जास्त पुस्तक वाचायचं म्हणजे हे झालं पाहिजे. आज आपल्याला जास्त लोक मोबाईलवर, इंस्टाग्रामवर, तसेच इंटरनेट, ब्लॉग, यूट्यूब ब्लॉग, पॉडकास्ट यावर वेळ विनाकारण खर्च करताना दिसत आहे. परंतु तोच वेळ जर आपण पुस्तकांना दिला तर आपल्याला त्यातून खूप ज्ञान प्राप्त होईल. नमस्कार. आमची पुरस्कार प्रेमी समूहाच्या वतीने जी निबंध स्पर्धा झाली त्याद्वारे जे विद्यार्थ्यांना आम्हाला एक दिशा भेटली किंवा आम्हाला एक प्रोत्साहन मिळालं की आम्ही पण काहीतरी म्हणजे एक ठिकाणी काहीतरी करू शकतो याचं आम्हाला एक भान मिळालं. त्याबद्दल पुस्तक प्रेमी समूहाचे जे अध्यक्ष डॉक्टर संदीप श्रोते यांचं खूप आभार मानतो आणि थांबतो. जय जय. इथं बसलेले सगळे विद्यार्थी सर्वसामान्य घरातले कळतात. त्यामुळे एकच गोष्ट आहे की तुम्हाला शिक्षणाबरोबर निबंध स्पर्धा असेल, चित्रकला स्पर्धा असेल, नाटक असेल, या सगळ्यामध्ये तुम्ही भाग घेतला पाहिजे. आणि आता मागाशी म्हटलं तसं तुम्हाला सगळ्यात जास्त युट्यूबचा उपयोग जर कुणाला होणार असेल ना किंवा इंटरनेटचा होणार असेल अभ्यासासाठी तर तो तुम्हाला होणार. त्यातलं एकच उदाहरण मी तुम्हाला देतो आणि माझा आभार मानतो, संपवतो. आमच्या शाळेमध्ये एक वेदांत माने मुलगा आहे होता, म्हणजे तो आता माझे विद्यार्थी झाला. त्याला प्रचंड आवड होती प्रत्येक खेळात भाग घेणे, हस्तलिखितात काम करणं. आणि तो इतका गरीब आहे अजून सुद्धा की त्याला घरी काम केल्याशिवाय त्याला काही चालत नव्हतं. वडिलांना ट्रॅक्टरवर म्हणजे 10वी नंतर तो ट्रॅक्टरवर जायचा विशेषतः आणि मगच अभ्यास करायचा. 11वीला त्याला सायन्सला ऍडमिशन घेतली, 12वीला नेमका तो आजारी होऊन त्याला 55% मार्क्स मिळाले. त्यांनी 25,000 रुपये फी भरून केबीपीला BBA ऍडमिशन घेतली मुलांच्यामुळे. त्या वयात काय असतं, मुलं कुठे निघाली ती आपण जायचं, मुली कुठे निघाली की आपण मुली मैत्रिणी त्यांच्याबरोबर जातो. पण त्या लक्षात आलं की हे आपल्याला शक्य नाही, आपल्या घरच्या आईवडिलांना शक्य नाही, म्हणून ते सोडलं आणि त्यांनी बाहेरून कॉलेजला ऍडमिशन घेतली. पण त्याचं शाळेमध्ये आपण म्हणतो ना सगळ्या भाग घ्या, तसं शाळेमध्ये सगळ्या खेळात भाग घेत असल्यामुळं त्याची तब्येत अतिशय चांगली असल्यामुळे त्याच्या मनामध्ये आर्मी लहानपणापासून. पण आपल्याला माहिती पाहिजे की मी जेव्हा त्याचा सत्कार केला तेव्हा मला कळलं की मला असं वाटायचं की काय हे सगळं जे AI वगैरे सगळं आहे ना त्याचा काही आपल्याला उपयोग नाही. परंतु त्यांनी युट्यूबवर बघितलं आणि त्याला लक्षात आलं की आर्मीमध्ये भरतीसाठी जाहिरात आहे, एअरफोर्समध्ये भरतीसाठी जाहिरात आहे 12वी नंतरची. त्यांनी तिथे ऍप्लिकेशन केलं. दिवसभर तो ट्रॅक्टरवर जायचा, सकाळी अभ्यास करायचा उठून 4 तास, संध्याकाळी पुन्हा ग्राउंडवर जायचा. आर्मीसाठी आणि एअरफोर्ससाठी काय करायला लागेल असं करता आणि तो अभ्यास करायचा. विशेषतः त्याला शाळेमध्ये इंग्रजीचे शिक्षक जे होते जमदाडे सर म्हणून त्यांनी ग्रामर व्यवस्थित करून घेतलं होतं, इंग्रजी व्यवस्थित करून घेतलेलं होतं. तर त्यांनी सेल्फ स्टडी केला युट्यूबवर. समजून घ्या म्हणजे ज्या कोर्ससाठी लाखो रुपये फी भरावी लागते विशेषतः त्यांनी घरी सेल्फ स्टडी केला. आणि पुण्याला सुद्धा परीक्षेला तो पहाटे उठून गेला. पुण्याला फक्त राहायची सोय नाही, पहाटे उठून तो गेला. तो एअरफोर्सच्या परीक्षेत पास झाला, मिलिटरीच्या परीक्षेत पास झाला. नंतर तुमचं इंटरव्ह्यू मध्ये होतं त्याचा त्याला उपयोग झाला. तो कुठला उपयोग झाला? शालेय जीवनाचा उपयोग झाला. त्याला हस्तलिखित काम करणे, ड्रॉइंग मध्ये करणे या सगळ्याचा उपयोग झाला. आणि तिथं सुद्धा पास तो झाला आणि फिजिकल मध्ये तो एअरफोर्स मध्ये सिलेक्ट झाला. तर मी तुम्हाला काय सांगतोय की आपल्याला असं वाटतं पुण्या मुंबईच्या विद्यार्थ्यांना ही सोय आहे, ही सोय आहे, ही सोय आहे, आपल्याला काही नाही. परंतु त्यांच्या पुण्या मुंबईच्या असं मला म्हणायचं नाही, परंतु आपल्याला काय वेळा परिस्थिती जी असते की नाही तीच तुम्हाला संधी देत असते आणि त्या संधीचा तुम्हाला उपयोग होत असतो. आणि तो दोन्ही ठिकाणी एअरफोर्स मध्ये तो आता जातोय. आणि मी आमचे ग्रुप कॅप्टन म्हणून आहे, त्यांची त्यांना मग ते म्हणजे एअर चीफ मार्शलच्या लेवलचे आहेत. त्यांचं मी पुण्यामध्ये माझ्या सत्कार झाला होता, त्याचा इंटरव्ह्यू घेतला होता नंतरच्या कालावधीमध्ये. त्यांना मी जोडून दिला फोन. ते 20 मिनिटं त्याला मार्गदर्शन केलं, तुला काय कळत कसं कळत. तो आता कॅप्टन असं होईल, मेजर सुद्धा होईल, इतकी त्याची
एक प्रकारची इच्छा आहे किंवा होऊ शकतो. दुसरी एक मुलगी आहे, ती जी लग्न झालेली मुलगी होती, जी आता सांगितलं तसं ग्रंथ महोत्सवात भाग घ्यायची, सगळीकडे भाग घ्यायची, पूर्णिमा साळुंखे नावाची मुलगी आहे. माझ्या नंबर तुम्ही अवश्य न्या. तिने लग्न झाल्यानंतर तिने असं ठरवलं की मी प्राध्यापिकेच्या परीक्षेसाठी बसते. पुस्तकं नाही. त्याचे मिस्टर इकडे आटपाडीला बँकेमध्ये कामाला होते, सैनिक बँक आहे तिथं. तर त्यांचं फोनवर बोलणं नेमकं त्या सहकारी ज्या होत्या त्या बँकेमधल्या त्यांच्या बरोबरच्या त्याने ऐकलं. त्यामुळे मी एमपीएससी याला एमपीएससी करावं लागतं प्राध्यापिकसाठी. ही काय परीक्षा आहे, सेटची परीक्षा करावं लागतं. तर त्यामध्ये माझं पुस्तक आहे, तुम्हाला देते. त्या पुस्तकावर तिने अभ्यास केला की फर्स्ट आयटेमला ती परीक्षा पास झाली, त्याला रयतमध्ये लागली. तर तुम्हाला काय सांगतो मी, ही जी निबंध स्पर्धा आहे ना, ही तुम्ही तुमच्या आयुष्याची सुरुवात करता. श्रोत्रींसाठी विशेष सगळ्यांनी टाळ्या वाजवा. कारण आपल्याला काय सुद्धा मिळू शकतं त्याच्यामध्ये उदाहरण आहे, तुम्हाला माहित नाही. तुम्ही आपल्याला असं वाटतं मिलिटरीमध्ये काय आम्हाला उपयोग आहे, माझी उंची नाही, माझी तब्येत नाही व्यवस्थित. तर मिलिटरीमध्ये 10% नोकऱ्या ज्या आहेत ते त्या लोकांसाठी आहेत. म्हणजे कुठं सैनिक म्हणून, पण त्याच्या मागे 90% ज्या नोकऱ्या आहेत त्या कशासाठी आहेत. ब्युटी पार्लरची मुलगी तिथं नोकरी मिळते, तिथं स्वयंपाक करणाऱ्याला नोकरी आहे, तिथं सगळ्या नोकऱ्या आहेत. IT इंजिनियरला आहे, सगळ्याला आहे. त्यामुळे मला इथे डॉक्टर संजय कुमार भोसले होते DDR, त्यांची दोन्ही मुलं मिलिटरीमध्ये गेली. त्यांनी मला हे सांगितलं की आपलं लक्ष नसते, आपण मिलिटरीमध्ये आपल्याला काय झालं, तर तसं नाहीये. त्याच्यामुळं तुम्ही सर्वांनी समजून घ्या की आपल्याला याचा उपयोग होतो. माझं नाव लक्षात नाही, काल वाचलं, बंगालमधला लेखक आहे, तो इंग्रजीमध्ये लिहायचा, प्रसिद्ध मोठा लेखक आहे. आणि त्याच्या लक्षात आलं की आपण इंग्रजीमध्ये लिहितोय ना, तर आपल्याला जे मांडायचं व्यवस्थित मांडता येत नाही. तिने तर बंगालीमध्ये लिहायला सुरुवात केली. आज भारतातल्या मुश्ताक बानू म्हणून आहेत आणि रेत समाधीच्या गीता म्हणून जे आहेत, त्या दोघींना बुकर पुरस्कार मिळालेला आहे. कारण आपल्या भारतामध्ये जे लिखाण आहे, परंपरागत जी माहिती आहे, ती वेळेवर जर इंग्रजीमध्ये गेली तर आपल्याला पुरस्कार मिळायला सुरुवात हळूहळू झालेली आहे. त्याच्यापेक्षा आमच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये विशेषतः राजस्थान असेल, UP असेल, या ठिकाणी मजुराची मुलं आहेत. आणि ह्या मुलांचं मराठी हे आपल्यापेक्षा चांगलं झालं. कारण मराठी भाषा जी आहे ती फक्त आपली नाही, आपल्या आजूबाजूला जी पुणे मंडळी येतात त्या सगळ्यांची मराठी भाषा होत असते. आणि माझ्या असं लक्षात आलं किंवा मग सातारमध्ये जी परप्रांतीय आहेत, जी मोठ्या परिस्थितीत आहेत, चांगली त्यांची श्रीमंती आहे, त्यांची मुलं कुठे जात आहेत, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात आहेत. आता ती इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणाऱ्या मुलांना ही जी मुलं आहेत ना, ही मुलं आपण टाळून म्हणून पुढे जाऊ शकतात, जातायत. त्यामुळे काही वेळेला आपण मनात घ्या की परिस्थिती ही आपली या दृष्टिकोनातून संधी म्हणून उपयोग करून घेतला पाहिजे. म्हणून ही स्पर्धा आहे. तेव्हा मागाशी जे निकम साहेबांनी सांगितलं, वाळके सरांनी सांगितलं, ते महत्वाचं आहे की शाळांमध्ये आता आपल्याला शिक्षकांना विचारलं पाहिजे की तुम्ही आमची निबंध मुलांची स्पर्धा घेताय का, तुमच्याकडे शाळेमध्ये हस्तलिखित केलं जातं का, तुमच्याकडे चित्रकलेच्या स्पर्धेला बसवलं जातं का. चित्रकले 2 स्पर्धा असतात. कित्येक मंडळी मी बघितली की त्याच्यावर पुढे गेली. आणि हे सगळं तुम्हाला मिळो अशी मी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. तुमचे सर्वांचे आभार मानतो. आता जोशी मॅडमनी सांगितलं ते लक्षात घ्या की त्यांनी सांगितलं कुणाला काही गरज लागली तरी आमच्याकडे या. त्यांचे सासरे PN जोशी म्हणून जे आहे युनायटेड बँकेला चेअरमन होते, आमच्या अतिशय जवळचे. म्हणजे आत्ताचं हे संमेलन 99 होत आहे, 66व्या संमेलनाला युनायटेड बँकेचा मोठा सहभाग होता. तर तुम्हाला कधीही कुठेही कुणाची मदत मिळू शकते. ही जी सगळी मंडळी बसलीत ना, त्यांच्याकडे तुम्ही अवश्य आहे, हा एक मुद्दा. आणि दुसरा, तुमच्या ज्या शाळांकडे ग्रंथालय नाही त्याच्या शाळेला आपले साहेब जे आलेले आहेत, खटावकर साहेब, तुम्हाला ग्रंथालय देण्याची व्यवस्था होईल. जसं आमच्या 3 शाळांना ग्रंथालय कुपन दिलंय. मुलं त्याच्यामध्ये वाचतायत, मुलं त्याच्यामध्ये अभ्यास करतायत. तर हे सगळं तुमच्या आयुष्यामध्ये घडो असं मी एक इच्छा व्यक्त करतो. आणि या वेगवेगळ्या स्पर्धा होत असतात, आम्ही तुम्हाला कळवत जाऊ आणि या माध्यमातून आपण एकमेकाशी कनेक्ट राहू. म्हणजे त्यातलं शेवटचं तुम्हाला उदाहरण देतो की इन्फोसिसनी एक
तुम्हाला मदत कर 10वीच्या मुलांना, निश्चित 10वी झाल्यानंतर. तर पूर्वी 90% वर ज्यांना मार्क्स पडायचे ना त्यांना ते मदत होतं. त्याला एक ऍप्लिकेशन फॉर्म आहे आणि तो ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आणि मग ती मंडळी जी असतात ती मंडळी घरापर्यंत येतात तुमच्या, आणि ज्याला खरं गरज आहे ना त्याला देतात. म्हणजे 95% मुलगा आहे आणि समजा आपला 90% आहे, तर असं काही नाही की 90% देणार नाही 95% देतील. ते फक्त गरज नक्की कोणाला आहे, त्याचं घर कसं आहे, त्याचं वागणं कसं आहे, त्याचं वाचन आहे का. पण आता उलट झालंय, तुम्हाला माहिती पाहिजे. आता त्यांनी काय केले, टक्केवारी किती केली आता 90%ची किती केली सर? 91, 92, 93, 94, 95, 80%. कारण त्यांच्या लक्षात आलं असं की समजा एखाद्या गरीब कुटुंबातला मुलगा आहे, तो जर 81% मार्क मिळवू शकत असेल तर ते जास्त महत्वाचं आहे. मग त्यांनी 80% केली आता आणि मग ते मुलांचे ऍप्लिकेशन मागवतात. आता आमच्या शाळेत 3 मुली निवडल्या गेल्या, त्यांचं आता कल्याण होऊन गेलं. 5 आणि ते नुसतं थांबत नाही, तर ते 5 वर्ष त्या मुलाकडे मुलीकडे लक्ष देतात. त्याला कुठल्या साईडला आवडतं, त्याला काय पाहिजे, त्याला सुट्टी दिवसात कुठली व्याख्यानं द्यायची, हे सगळं होत असतं. त्याच्यामुळं ही जी स्पर्धा ही फक्त तेवढ्यापुरती मर्यादित करू नका. आपल्याला अशा वेगवेगळ्या माध्यमातून, जसं आता बघायचे चित्र लावलेली आहे, तर ह्या चित्रकाराचं इथं गाण्याचा कार्यक्रम होता कैलास मोहिते म्हणून, आणि त्याच्याबरोबर काय होतं, गझलचा कार्यक्रम होता आणि दुसरा एक कार्यक्रम. तर त्याची चित्र मी मुद्दाम म्हणजे ठेवून जायचं की जे आमच्याकडे आज येणाऱ्या विद्यार्थ्यांना बघायला मिळेल. तुम्हाला अमोल पालेकर माहिती आहे का नाही? बहुतेकांना माहिती असेल नसेल, आमच्या जुन्या पिढीला माहिती आहे, पण कुणाला माहिती आहे ते चित्रकार होते म्हणून, आहेत म्हणून माहित नाही. त्यांनी चित्र जी काढली आणि ती विकली, त्याचे 1 कोटी रुपये आले आणि हे 1 कोटी रुपये त्यांनी सामाजिक संस्थांना दिले. किंवा आता चित्ररूपी पुस्तकं यायला प्रचंड सुरुवात झालेली आहे. माझा उद्या लेख आहे त्याच्यात मी ते मांडलंय विशेषतः. तर हे आपल्याला गोष्टी माहिती पाहिजेत. कित्येक मुलं फक्त शाळेतल्या ड्रॉइंगच्या परीक्षेमुळे पुढे गेली, म्हणजे त्यांचं सायन्सला गेलं तर त्यांचं आकृत्या चांगल्या व्हायला लागल्या. तर हे सगळं जे आहे हे तुम्हाला प्रत्येकाला मिळू शकतं असं मला वाटतं. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं या ठिकाणी आम्ही पुस्तकप्रेमी समूहाच्या वतीनं आम्ही आभार मानतो. आता जे आहे सगळं युट्यूबला तुम्हाला लगेच उद्या बघायला मिळेल. युट्यूब लिंकला तुम्हाला 22 वर्षांनी सुद्धा, म्हणजे 20 वर्षांची एक मुलगी जेव्हा कुठं तर असेल तेव्हा ती दाखवू शकेल किंवा युट्यूबवर मी कशी होते, मी कसा होतो, हे असं सुद्धा आम्ही एक योजना केलेल्या आहेत. तर तुम्ही त्या सर्वांचा लाभ घ्यावा. या हॉलमध्ये कायम कार्यक्रम चालू असतात. तुम्हाला असं वाटलं की माझी चित्र चांगली आहेत, तिथं माझी चित्र लावायची, तर तुम्ही कधी येऊ शकता. तुम्हाला असं वाटलं की माझं इथं गाणं चांगलं आहे, मी करावकर गाणं म्हणते, ते येऊ शकता. तुम्हाला वाटतं माझ्या पुस्तकावर चर्चा करायची तरी येऊ शकता, शिक्षक पण येऊ शकतात. असा सर्वांसाठी हा हॉल विशेषतः मोफत आहे आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांचा तुम्ही सुद्धा उपयोग करून घ्यावा अशी विनंती करतो. या ठिकाणी निखिल देशपांडे जवळी खटावकर साहेब आलेले आहेत, क्षमा जोशी आपल्याला समागाशी बोललेलंच आहेत, वाणिज्य सर आहेत, नानल सर आहेत, मुकुंद फडके आहेत, स्तोत्री आहेत, राजकुमार निकम, त्यांचं तर कौतुक करावं तेवढं कमी आहे. अतिशय गरीब परिस्थितीत आम्ही सगळे पुढे आलेलो, समजून घ्या. म्हणजे आता काय मी सांगत नाही एक गोष्ट, पण वेळ झाला आपल्याला. परंतु आपल्याला या माध्यमातून गोष्टी सांगायची सवय लागली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या काही कविता असतील, काही निबंध कविता विशेषतः हे पेपरला आमच्याकडे पाठवून द्या, ते पेपरला येत राहतील. आमच्याकडे बरीच मुलं पाठवतात, केसरीमध्ये आम्ही पाठवून देतो आणि ते आठवणीने त्या कविता छापत असतात आणि हळूहळू आपल्याला कळतं की नाही आपल्याला याच्यामध्ये पुढे जाता येईल. तर हे सगळं तुमच्या बाबतीत घडो अशी मी इच्छा व्यक्त करतो. सर्वांनी जे संमेलन होणार आहे 1, 2, 3, 4 हे संमेलन अटेंड करा. तुम्हाला सांगता येईल हे संमेलन मिळत नाही. आपल्या सातारला संमेलन मिळालेलं आहे, 33 वर्षांचं मिळालं आहे. आता पुढची 50 वर्षात कधी मिळेल माहीत नाही, थोडी स्पर्धा असते तिथं. तर प्रत्येकाने ते अटेंड करा. प्रत्येकाने आलेल्या लेखकाच्या सह्या घेण्याचा प्रयत्न करा. अशा किंवा व्याख्यान आहे काही सगळं आपण करावं. विशेषतः शिक्षकांनी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना, पालकांनी आपल्या पालकांना प्रत्यक्ष घेऊन या आणि ही संधी आपण घ्या. यासाठी स्पर्धा घेण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानून हा कार्यक्रम संपला असं आम्ही जाहीर करतो. ज्यांना बक्षीस मिळालेलं आहे त्यांनी इथं कॉमन एक आपल्याला फोटो काढायचा आहे. त्यांनी इकडं खुर्ची आपापल्या खुर्ची सकाळी या खुर्ची घेऊन या आपली. धन्यवाद.
उभं राहा.